नमस्कार भावांनो, आज आहे 27 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी म्हणजे भावांनो मराठी भाषा दिवस. मराठी भाषा दिवस हा सगळा मित्रपरिवार आणि शिक्षक जमा करून पूर्ण साजरा केला जातो कॉलेजमध्ये. आणि भावांनो, तुम्ही 2-3 दिवस झाले असं बघितलं असेल, जाहिरात लेखन आणि कथा लेखन पण मी मागच्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं. तसंच भावांनो इथं कवी कंप्लीट करतात. कविता झाल्यानंतर भावांनो थोड्याच वेळामध्ये लगेच की कांबळे सर समारोप घेतात मराठी भाषा दिवसाचा. तो समारोप झाल्यानंतर इथं हे दोघं तिघंजणं आल्यानंतर भावांनो हे आलेलं असतं शीटवर साईन करण्यासाठी. शीटवर म्हणजे भावांनो मेन गोष्ट की हे लोक अशासाठी येतात की यांनी प्रोजेक्ट जमा केला आहे आणि शीटवर साईन केली नाही तर मॅम इथं शीट घोषत असतं. शेवटी भेटते शीट. भेटल्यानंतर यांना असं वाटतं की आम्ही मॅमच्या नावावर प्रॉपर्टी करते. हे गैरसमज आहे तुमचा, हा सगळा सोडून द्या. मग इथं लगेच मॅम मला ओरडतात की ब्लॉग बंद कर, कारण की इथं CCTV आहे. मग मी मॅमला बोलतो ओके. मग इथं लगेच भावांनो अभ्यासाचं असतं, कारण की एक्झाम पण जवळ येते. एक्झाम जवळ आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे सगळे एक एक जण नोट्स गोळा करायला सुरुवात करतात. पण काय नाही, इथं मॅम आणि ते आम्हाला नोट्स देतात आणि याची शिष्यवृत्तीचा काउंटरवर विचारत असतं शिष्यवृत्ती आली असेल तर हा पार्टी देत असतो. पण बोलला एक छोटी मोठी पार्टी, याला बडी पार्टी करू ना. मग हा लगेच थोड्याच वेळामध्ये आपल्याला पिकाचूमध्ये घेऊन येतं. आल्यानंतर तुम्ही इथं थोडा प्रतीक्षेचा मूडचे हालचाल मला बरोबर नाही वाटत आहे, कारण की हल्लेले असतात. मग इथं लगेच भाऊ आपला मस्त की पे करून थोड्याच वेळामध्ये लगेच आम्ही बाहेर पडतो. आणि बाहेर पडल्यानंतर हा बोलतो की कडक पार्टी होती याला बोललो. मग बोललो भावाने पार्टी दिली आहे. मग हे हा जिरवण्यासाठी बघा येडेचाळे, हेच येडेचाळे भावांना काही दिवसानंतर सापणार आहे. जसंच की आता आपण थोड्या दिवसासाठीच आहे कॉलेजचे, आता लास्ट इयर चालू आहे आपला आणि येडेचाळे लवकरच सापणार आहे. बघूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये भावांनो. बाय.